नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लसूण घालून सांडग्याची सुकी भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी सांडगे घेतले, 15-20 लसूण पाकळ्या, तेल, मीठ, गरम पाणी, घरगुती मसाला, गोडा मसाला व हळद। आता आपण गॅस चालू करून घेऊ। कढईत सांडगे घालून घेऊ। थोडे तेल घालून भाजून घेऊ। बारीक गॅसवरती चांगले खमंग भाजून घ्यायचे। तोपर्यंत आपण लसूण कुटून घेऊ। थोडासा ठेचून घ्यायचा। आता आपली सांडगी भाजून झाली, ती काढून घेऊ। त्याच कढईत आपण तेल घालून लसूण घालू। 1 चमचा तेल, लसूण लाल होईपर्यंत परतून घेऊ। आता आपला लसूण परतून झालाय, त्यात आपण सांडगे घालून घेऊ। एक 2 मिनिटं परतून त्यात सुके मसाले घालू। एक चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, पाव चमचा हळद। हे आपण 5 मिनिटं तेलात परतून घेऊ। त्यात आपण आता पाणी घालून घेऊ। सांडगे शिजण्यापुरते पाणी घालायचे। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता झाकण ठेवून एक भाजी 10 मिनिटं शिजवून घेऊ। आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी झाली का। आता आपली भाजी झाली, आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। सांडग्याच्या भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।